शुभं करोति। अहो तो एवढा गाडीनी सोडत होता तरी चालत आला? यायचं की गाडीनं. तुला का ग त्याचा एवढा पुळका? खरंच तुझ्या माहेरचा आहे का ग तो? का आधी कळलं असतं तर नकार दिला असता? खरं सांगू काका, काकू खरंच ओळखते त्या झुमरेंना. तिच्या शाळेत होता बहुतेक. काय? शशांक, अरे बाबा उद्या महापालिकेत ना 90 फीटचं टेंडर फुटणार आहे. तू सकाळच्याला लवकर ये माझ्याकडे, म्हणजे काय आपण शिवला आधीच भेटून घेऊ काय. हा भाई एक अडचण होती. कसली रे? भाई बहिणीला बघायला येणार आहेत, तर मला घरी थांबावं लागेल. म्हणजे चालेल ना? अरे चालेल म्हणजे काय रे, घरचं काम आहे. हा त्या आधी ते महत्वाचं कळलं. हे आपली कामं काय होत राहतील रे. थँक्यू भाई, थँक्यू. उद्या आपल्या श्रेयाला पाहायला येणार आहेत. अगं काय सांगतेस काय? कुठला आहे मुलगा आणि काय करतो? अगं इथलाच आहे, चांगला मोठ्या हुद्द्यावर आहे. पण तू हे सगळं फोनवरच विचारत बसणार आहेस का येणार आहेस घरी? हो तर का नाही येणार? आत्तेच असू नको का कार्यक्रमाला? पण हे कार्यक्रमाचं सांगायला मुलीच्या आईने फोन करायला हवा होता नाही का? अगं मुलीच्या आईने फोन केला काय आणि मी केला काय एकच. तिला सांगू का फोन करायला? नाही वहिनी नको. मला जे वाटलं ते मी बोलले इतकंच. उद्या आम्ही येतोय. बरं झालं आठवलं. तुला एक गुड न्यूज द्यायची होती. मगाशी पप्पांचा फोन आला होता. त्यांच्या कंपनीनं त्यांना बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर 2009 चा अवॉर्ड द्यायचं ठरवलंय. आणि उद्या अवॉर्ड फंक्शन आहे. 5 नॉमिनेशन्स होते. सगळे पप्पांचे सिनियर्स होते आणि त्यांच्यापैकी ज्युरीने पप्पांना सिलेक्ट केले. माझ्यातर्फे अभिनंदन सांग. मी फोन करेन त्यांना. म्हणजे तू उद्या येणार नाहीयेस? म्हणजे अगं उद्या आपल्या घरात समारंभ आहे आणि तू बाहेर जाणार. ह्यावेळी त्यांच्या आनंदात सहभागी होणं मला महत्वाचं वाटतं. म्हणून मी उद्या त्या अवॉर्ड फंक्शनला जाणार आहे. प्लीज मला अडवू नकोस. इनफॅक्ट तूही माझ्याबरोबर यावंस असं मला वाटतं. तुला माहितीये गिरीश, अवॉर्ड मिळण्याच्या आनंदापेक्षा तू तिथे आलास ना तर पप्पांना जास्त आनंद होईल. हे बघ प्रशांत, उद्या श्रेयाताईला पाहायला पाहुणे येणार आहेत. तेव्हा तिकडे गेलास की नीट वागायचं. हा, कुठलाही गोंधळ घालायचा नाही. हो बाबा. शाण्या मुलासारखं वागणार ना? हो बाबा. पण बाबा मी एक विचारू? काय? श्रेया ताईला कशाला पाहायला येणार? अरे लग्नासाठी. उद्या तो मुलगा त्याचे आई वडील आपल्या घरी येणार, श्रेयाताईला बघणार, तिच्याशी बोलणार. मग तो मुलगा आणि श्रेयाताई दोघं एकमेकांना आवडले ना की आपण लग्न लावून द्यायचं. आहे की नाही मज्जा? पण आपण कशाला लग्न लावून द्यायचं? अरे मग दुसरं कोण लावून देणार त्यांचं लग्न? तुमच्या सगळ्या पण जाऊन का नाही लग्न करत? मस्त मज्जा ना. उद्या तुमच्या भाऊजींना नावाप्रमाणे विवेक बाळगायला सांगा. बरोबर. नाही, विभागातील कचरा बरेच दिवस उचलला गेला नाही हे बरोबर. विवेक भाऊजींना कळत नाही का कसं वागायचं ते? काहीतरीच तुमचं. नाही काहीतरीच नाही, त्या मंडळींना फराळाच्या वासाऐवजी वेगळा वास यायचा म्हणून आधी सांगून ठेवलेलं बरं. आणि तुम्हीही नीट वागा. तुमच्या दोघातला ताण त्यांच्यापर्यंत नको पोहोचायला. त्याचा वास जरी त्या मंडळीने आला तरी परिणाम तोच होईल जो विवेकच्या वासानं होईल. म्हणून म्हणतो, यू टू बिहेव प्रॉपरली.